हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा जो ब्लॉग आहे तो खास तुमच्यासाठी आहे, कारण तुम्ही माझ्या जे यूट्यूब चॅनलवरती येऊन ज्या तुम्ही कमेंट केल्या होत्या त्या कमेंटचा आज मी तुम्हाला रिप्लाय देणार आहे. तर सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत माझ्या चॅनलमध्ये आणि मनापासून खूप आभार तुमचे, कारण माझ्या चॅनल तुम्ही आवडीने बघायला लागलेत, माझे व्हिडिओज तुम्हाला आवडायला लागलेले आहेत आणि छान छान कमेंट पण करत आहात. तर त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. तर पहिली कमेंट अशी होती की अजून एक तुम्हाला सांगायचं होतं की मी जो ब्लॉग बनवलं होतं ज्यावेळेस माझे मिस्टर अमेरिकेवरनं रिटर्न येत होते आणि ते माझ्यासाठी त्यांनी सरप्राईज दिलेलं होतं आणि ते सरप्राईज मला कसं म्हणजे क्लिक झालं आणि कसं मला ते कळालं, हा व्हिडिओ मी बनवलेला होता. त्यावर खूप लोकांनी कमेंट केलेल्या आहेत आणि खूप छान म्हणजे रिस्पॉन्स मिळालेला आहे. खूप व्ह्यूज पण आलेले आहेत त्या व्हिडिओजला. तर त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे मी. तर मला हे सांगायचं होतं, कमेंट ज्या होत्या त्यांचा रिप्लाय मी तुम्हाला देते. मला एका ताईने कमेंट केली होती, हे मी आधी व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तरीही मी रिपीट करते की एका ताईने कमेंट केली होती की मला तुमची जोडी एवढी छान आहे आणि तू मिस्टरांना बाबा बाबा का म्हणते. आणि त्याच्या खाली एक कमेंट होती मला, म्हणजे मी त्या व्हिडिओमध्ये जेव्हा बाबा बाबा बोलले होते त्याच व्हिडिओच्या खाली मला कमेंट होती एका ताईची की मला माझे बाबा म्हणजे त्यांचे वडील हे एक्सपायर झालेले आहेत आणि त्यांचे मिस्टर आहेत ना तर त्यांना ते बाबा बोलतात आणि त्यांचे मिस्टर त्यांना एकदम मुलीप्रमाणे सांभाळतात. म्हणजे हे ऐकून मला खरोखर खूप छान वाटलं की म्हणजे सांगायला गेलं तर माझेही मिस्टर सेम तसेच आहेत. खूप प्रेमळ आहे, स्वभाव खूप छान आहे त्यांचा, खूप म्हणजे एकदम मला पण मुलीसारखंच असं सांभाळून घेत असतात. खूप छान स्वभाव आहे. म्हणजे माझे जसे 2 मुलं आहेत तशी मी तिसरी मुलगी म्हणूनच असं मला ट्रीट करतात ते. खूप छान स्वभाव आहे त्यांचा. आणि अजून कमेंट होती तर त्या ताईने कमेंट केली होती. ती कमेंट वाचून मला खूप वाईटही वाटलं, खूप छानही वाटलं की कारण त्यांचे वडील एक्सपायर झालेले होते आणि त्यांचे मिस्टर त्यांना छान प्रकारे सांभाळतात. तर तेही मला वाचून खूप छान वाटलं. आणि अजून एक कमेंट होती की तू मिस्टरांना बाबा का म्हणते. तर हे मी आधी सांगितलेलं होतं तरी मी रिपीट करते तुम्हाला. मिस्टरांना मी बाबा याच्यामुळे म्हणते कारण माझा वीर म्हणजे माझा मोठा मुलगा आत्ता आहे 7 वर्षांचा, म्हणजे 7वं त्याला रनिंग आहे 7 वर्षांचा. तर माझा वीर जेव्हा 2 वर्षांचा होता त्यावेळेस माझ्या दिरांचं लग्न झालेलं नव्हतं आणि माझे मिस्टर नेहमी बाहेर असायचे, म्हणजे अमेरिकेला ऑस्ट्रेलियाला होते. त्यावेळेस ऑस्ट्रेलियाला होते तेव्हा तो त्याच्या बाबांना जास्त ओळखण्याऐवजी त्याच्या काकांना जास्त ओळखायचा, म्हणजे त्याचे छोटे पप्पा, आणि तो तेव्हा त्यांना छोटे पप्पा म्हणायचा. त्यावेळेस माझ्या दिरांचं लग्न झालेलं नव्हतं आणि नंतर जेव्हा माझा 2 वर्षांचं होतं त्यावेळेस त्यांचं लग्न झालं आणि माझी जी जाव आहे ती त्यांना आहो आहो अशी आवाज द्यायची. तर मग वीरला पण तीच सवय लागली आणि वीरही आहो आहो करायला लागला आणि तो आजही त्यांना आहोच बोलतो, पप्पा किंवा काका असं काहीही बोलत नाही. तर मग आम्ही ठरवलेलं होतं की जेव्हा आपलं सेकंड बेबी होईल त्यावेळेस आपण बोलताना असं नावाने बोलायचं, म्हणजे आई किंवा बाबा. मला ते माझे मिस्टर जेव्हा बोलतात त्यावेळेस ते मला आई बोलतात आणि मी जेव्हा त्यांच्याशी बोलते तेव्हा मी त्यांना बाबा बोलते. तर मग आता आमची स्ट्रू झालेली आहे 2 वर्षांची आणि ती कशी छोटीच आहे त्यामुळे तिला सवय लागायला पाहिजे ना की आई आणि बाबा म्हणायची. तर तिला खूप छान सवय लागलेली आहे आई बाबा बोलायची. आणि माझ्या मिस्टरांना अजून एक आवड होती की मला माझ्या मुलांनी बाबा बोललं पाहिजे. तर पहिला वीर बोलायचा त्यांना पप्पा, तर त्यांना पप्पा आणि मम्मा आवडत नव्हतं. मग त्यांनी वीरला एकदा सांगितलं की असं सांगितलं की तू मला एक मिनिट सॉरी. आणि त्यावेळेस मग त्यांनी सांगितलेलं की वीर तू आई आणि बाबा बोलायचं. तर त्याला थोडंसं असं लाजल्यासारखं व्हायचं की मी आई बाबा म्हणजे एकदा सवय होती ना मुलांना मम्मा आणि पप्पा बोलायची. तर मग अचानक आई आणि बाबा, तर मग ते बोलले की तू जर मला
पप्पा बोलला तर मी तुला आवाज देणार नाही, आणि मम्मा तू जर आईला मम्मा जर बोलला तर तू पण आवाज द्यायचा नाही. तर आम्ही दोघं 2 दिवस त्याला आवाजच देत नव्हतो. तो जेव्हा आई किंवा बाबा बोलेल त्यावेळेस तो आम्ही त्याला आवाज द्यायचो. तर मग त्याला सवय लागली, त्याच्याबरोबर परीला पण सवय लागली. तर हा एक झाला क्वेश्चन. त्याचं दिलं मी तुम्हाला ॲन्सर. आणि अजून कमेंट होती, तर अजून ह्या खूप साऱ्या कमेंट होत्या. म्हणजे रिपीट कमेंट आहे ही, की तुझे मिस्टर कुठे जॉब करतात आणि ते आत्ता आलेले आहेत गावी, म्हणजे इकडे. तर मग ते किती दिवसांच्या सुट्टीसाठी आलेले आहेत. तर त्यांना होती 2 महिन्यांची सुट्टी, पण आम्ही सुट्टी म्हणजे त्यांनी एक्सटेंड केली. त्यांना आता 3 महिन्याची सुट्टी मिळालेली आहे. आणि आता ते 3 महिने आहे, सप्टेंबरमध्ये ते जातील. आणि ते कुठे जॉब करतात, तर माझे मिस्टर पहिले माझ्या लग्नाच्या आधी 4 वर्ष ते पुण्यामध्ये ब्ल्यू रॅडिसन ह्या हॉटेलमध्ये जॉब करत होते. त्याच्यानंतर त्यांनी जॉब करता करता इंटरव्ह्यू दिल्यानंतर त्यांचं ऑस्ट्रेलियामध्ये त्यांना जॉब भेटला. त्यांचं झालेलं आहे, एज्युकेशन आहे त्यांचं हॉटेल मॅनेजमेंट. तर तिथे त्यांना क्रूजवरती जॉब भेटला. ते क्रूजवरती जॉब करायचे. तर ते क्रूजवरती जॉब करायचे. आणि त्याच्यानंतर त्यांनी तिकडे पेमेंट थोडंसं त्यांना कमी वाटत होतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या फ्रेंडकडनं त्यांना कळालं की व्हॅकन्सी आहे अमेरिकेमध्ये, तर तू तिकडे एकदा इंटरव्ह्यू देऊन बघ. आणि त्यावेळेस मी माझ्या माहेरी होते. आम्ही असं सहज गेलेलो, यांना सुट्टी होती, गावी सुट्टीसाठी आलेले होते. आणि मग आम्ही तिकडे गेलेलो होतो. तर त्यांना फ्रेंडचा कॉल आला आणि त्यांनी लगेच ऑनलाईन इंटरव्ह्यू दिला. तर इंटरव्ह्यू ऑनलाईन नाही दिला, मुंबईला जाऊन दिला. त्यांचे हे असतात, ऑफिस असतात, तिकडे इंटरव्ह्यू होतो. मुंबईमध्ये गेलेले इंटरव्ह्यूसाठी. तर तिकडे गेल्यानंतर त्यांचं लगेच सिलेक्शन झालं. म्हणजे 3 राऊंड होते, 3 राऊंडमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं. आणि त्यांना आता अमेरिकेमध्ये जॉब आहे. तर अमेरिकेमध्ये ते सेलिब्रेशन क्रूजवरती जॉब करतात. तर रेस्टॉरंटमध्ये शिपवरती, क्रूजवरती. तर आता त्यांना तिकडे जाऊन झालेले आहेत 3 इयर्स, म्हणजे 3 वर्ष झालेले आहेत. आणि अजून एका ताईंची कमेंट होती की तू कुठे राहते आणि तुझे सासू सासरे कुठे राहतात. तर आम्ही राहतो संगमनेरमध्ये, आणि माझे सासू सासरे ते राहतात गावाकडे. तर गावाकडे ते याच्यासाठी राहतात की गावाला आमचे खूप सारे जनावरं आहेत, आणि आमची जॉईंट फॅमिली आहे. तर जनावरं म्हणजे खूप सारे आहेत, 20-25 जनावरं आहेत, गाया आहेत. त्यामुळे ते तिकडे थांबतात. आणि आम्ही म्हणजे माझे मिस्टर आम्ही त्यांना बोलत असतो की तुम्ही इकडे येऊन राहा, ते गाया वगैरे विका आणि इकडे येऊन राहा. पण ते आम्ही त्यांना सांगत असतो की जनावरं वगैरे विका आणि इकडे येऊन राहा. माझ्या मिस्टरांचं सारखं चालू असतं नेहमी. ते तिकडे गेले तरी पण ते कॉलवर तेच बोलत असतात, इकडे आले तरी ते तेच बोलत असतात. बट त्यांना माझ्या सासू एक वेळेस इथे राहतील, त्यांना सवय आहे राहण्याची. पण माझ्या सासऱ्यांना अजिबातही सवय नाही आहे. कारण प्रॉब्लेम हा आहे की त्यांना बंद खोलीमध्ये राहायला अजिबात आवडत नाही. ते बोलतात मला मोकळ्या हवेत राहण्याची लहानपणापासून सवय आहे, त्यामुळे मी काही इथे राहू शकत नाही. मी वाटलं तर येऊन जाऊन रोज करू शकतो, पण मी इथे नाही राहू शकत. तर हा प्रॉब्लेम आहे. पण अजूनही आमचा प्रयत्न चालू आहे की त्यांना इकडे घेऊन येण्याचा. ज्यावेळेस बघू आता, त्यांची जेव्हा मानसिकता होईल, की मनाची तयारी होईल एक अशी की आम्ही राहू शकतो, त्यावेळेस आम्ही नक्की त्यांना इकडे घेऊन येऊ. आणि माझे असं नाही की आम्हीच म्हणतो, माझे दीर आणि जाव आहेत ना, ते पण नेहमी म्हणत असतात की पुण्याला येऊन राहा, पण ते नाही सोडत घर. आणि इकडे असतात, म्हणजे मला इथे काहीच नाही. माझे काका वगैरे शेजारीच राहतात. माझे 3 काका आहेत, तर ते माझ्या शेजारीच राहिला आहेत. आणि माझे मावस भाऊ बहीण ते पण माझ्या जवळच राहतात. त्यामुळे आणि मी इथे का राहते, तर माझं मेन कारण आहे की मुलांना छान शिक्षण मिळावं, बस एवढंच कारण आहे. त्यामुळे आम्ही संगमनेरमध्ये राहतो. तर एक व्हिडिओ टाकलेला होता मी आणि त्याच्यामध्ये ना खूप छान कमेंट केलेल्या आहेत. तुझे व्हिडिओ खूप छान असतात, तुझं सासू सासऱ्यांसोबतचं बॉन्डिंग खूप छान आहे, आणि तू त्यांना असंच सांभाळ, असं जीव लावा, असंच प्रेम शेवटपर्यंत राहू दे. तर हो, नक्कीच. कारण माझे सासू आणि सासरे खूप जास्त प्रेमळ आहेत. म्हणजे एक म्हणतो ना आपण, माहेरी गेल्यानंतर आम्ही जेव्हा सासरी जातो, घरी जातो गावी,
त्यावेळेस जे आम्हाला आपण म्हणतो ना एक दडपण असतं मुलींना की सासरी गेल्यानंतर तुम्ही हे केलं पाहिजे, साडी घातली पाहिजे, तुम्ही घरातली सर्व कामं केली पाहिजेत, असं अजिबातही नसतं आमच्याबद्दल. जेव्हा जेव्हा आम्ही एक वेळेस आम्ही माहेरी गेल्यावरती काम करतो, पण सासरी गेल्यानंतर ना म्हणजे असं नाही की तुम्ही हे केलंच पाहिजे आणि तुमचं हे काम पूर्ण झालंच पाहिजे, तर असं अजिबातही नसतं. माझ्या सासू खूप प्रेमळ आहेत. म्हणजे त्या म्हणत असतात, का गं मुलींनो, तुम्ही नेमक्या सासरी आल्या आहेत की माहेरी आल्या आहेत? तर आम्ही म्हणतो, तिकडे ना आम्हाला सासर वाटतं आणि इकडे घरी आल्यानंतर आम्हाला माहेर वाटतं. तर त्या स्वतःहून अशा कधी काम सांगणार नाही, तर आम्हीच म्हणजे आम्हाला जे दिसतंय ते काम आम्ही करत राहतो. आता त्या दिवशीचीच तुम्हाला गोष्ट सांगते. माझे दीर आणि जाऊ पुण्यावरनं आले. आम्हाला इथनं त्यांनी घेतलं आणि आम्ही गावी गेलो. गावी जेव्हा आम्हाला ते सहवासनी जेवायला घालायचे होते, आपण जे बोलतो सुवासिनींना जेवायला घालायचं होतं, त्यावेळेस माझ्या सासूंनी पुरणपोळीचं स्वयंपाक पूर्ण करून ठेवलेलं होतं. मी फक्त गेल्यानंतर भांडी घासली, बाकी सर्व काम माझ्या सासूने आवरून ठेवलेलं होतं. कारण त्यांना म्हणजे त्या म्हणत असतात की नाही का तुमच्या पाठीमागे मुले असतात. म्हणजे माझ्या जावेचं पण बाळ छोटंसंच आहे आणि परी पण छोटी आहे, त्याच्यामुळे त्या असं नसतं की तुम्ही हे केलंच पाहिजे किंवा असं काही नाही. आणि दुसरी गोष्ट एक अजून सांगायची होती तुम्हाला की मला हे रिलेटिव्समध्येच दिलेलं आहे. माझी मम्मी आणि माझ्या सासू ही एक आत्याची, म्हणजे माझी सासू आत्याची मुलगी आहे आणि माझी मम्मी मामाची मुलगी आहे. म्हणजे काय म्हणतात ना ते म्हणजे माझ्या मम्मीने त्यांच्या आत्याच्या मुलीच्या मुलाला दिलं मला, असं म्हणजे तुम्हाला समजलं असेल तर बघा. आता मला ते सोप्यात सांगता नाही येते. तर हे कारण. आणि म्हणजे त्यांना एक असं होतं की नाही का, मी एक रिलेटिव्समधली जर आपण मुलगी केली मुलासाठी तर ती आम्हाला छान प्रकारे सांभाळेल वगैरे. तर नक्कीच मी ते करेलच. आणि खूप म्हणजे त्यांचं खूप असतं, माझ्या सासूचं सासऱ्यांचं. त्यांचं घरनं येताना दूध घेऊन येतील, भाजीपाला घेऊन येतील, धान्य घेऊन येतील, तांदूळ घेऊन येतील, बेसन पीठ घेऊन येतील, हवं ते पपया घेऊन येतील, फळं जे असतील ते सर्व काही घरनं येत असतं. मला माहेरकडचं पण येत असतं, सासरकडचं पण येत असतं, म्हणजे दोन्ही साईडनी मला येत असतं. आणि वेळेला म्हणजे मी एक जर कॉल केला तर इथे माझे काका ते आहेत सर्व, ते लगेच इथेच असतात. आणि माझे मम्मी पप्पा ते एक 20-25 मिनटात इथे येऊन जातात. तर म्हणजे असं आहे. आणि ज्या वेळेस माझी मम्मी माझ्याकडे येते त्यावेळेस माझ्या सासू पण माझ्याकडे येतात आणि त्या दोघींचं बॉन्डिंग खूप छान आहे, खूप छान जमतं. आणि त्या दोघींना इथे आल्यानंतर खूप करमून जातं, म्हणजे खूप करमतं त्यांना. आणि माझ्या मिस्टरांचा पण स्वभाव तसाच आहे, त्यांना असं घर भरलेलं खूप जास्त आवडतं. आणि आता 2 दिवस ना आमच्याकडे पूर्ण दिवसभर पाहुणे असायचे. म्हणजे माझी मम्मी पप्पा आलेले, पुन्हा माझे सासू सासरे आलेले, ताई दादा आलेले आहेत, म्हणजे माझ्या नणंद ते आलेले आहेत. म्हणजे असं सर्व होते ना, यांना खूप छान वाटायचं, अशी किलबिल घरामध्ये. पण आज आम्ही दोघेच आहोत, त्याच्यामुळे ते आत्ताच बोलत होते की असं शांत घर मला अजिबात आवडत नाही, मला असं भरलेलं घर खूप आवडतं. तर आता काय करणार ना, असं आहे. तर येत राहतात, त्यांना कॉल केला की. आणि सॅटर्डे संडेला माझी मम्मी पण येते. म्हणजे प्रत्येक सॅटर्डे संडेला येतेच असं नाही, ती कधीतरी म्हणजे येते. एक सॅटर्डे गेला, संडे गेला की पुढच्या सॅटर्डे संडेला ती येते. कारण वहिनी आहे जॉबवरती आणि वहिनीला जॉबवरती जावं लागतं, घरी मुलांना सांभाळावं लागतं, त्यामुळे तिला येता येत नाही. तर हे कारण आहे. आणि माझे मिस्टर खूप जास्त रुसत असतात की तू येत नाही, तू येत नाही, तू येत नाही. म्हणजे माझ्या सासून त्यांच्यावर पण रुसतात, माझ्या मम्मी पप्पा त्यांच्यावर पण रुसतात की त्यांना इथे हवे असतात. त्यांना पण असं वाटतं ना की मी आलो आहे आणि माझ्याजवळ हे सगळे पाहिजे म्हणून. आणि आम्हाला पण गावाला जाऊन राहता येत नाही, कारण वेदची स्कूल चालू आहे, ट्युशन चालू आहे, पियानोचे क्लास चालू आहेत. तर 6:30 वाजले त्याला क्लासला घेऊन जायचे. पियानोचे क्लास चालू आहे, ॲबॅकसचे क्लास चालू आहेत. मग त्याच्यामुळे त्याचं शेड्यूल पूर्ण पॅक असतं आणि आम्हालाही जाता येत नाही. आणि असं होतं ना की सॅटर्डे संडे जावं, तर सॅटर्डे संडेला पण त्याला पियानोचा क्लास असतो, ॲबॅकसचा क्लास असतो, त्याच्यामुळे आम्हाला इथनं जाताच नाही येत. जरी आम्ही गेलो तर मग त्याची सकाळी स्कूल बुडवावी लागते आणि संध्याकाळी पुन्हा ट्युशनला वगैरे हजर व्हावं लागतं. तर असं शेड्यूल आमचं पॅक आहे. अजून खूप साऱ्या कमेंट आहेत, तर त्यांचे रिप्लाय मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देईन. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणून मी व्हिडिओ इथेच थांबवते. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा.
आणि हां, तुम्हाला जर माझं लव्ह स्टोरीचा ब्लॉग ऐकायचा असेल, बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. खूप जास्त कमेंट आल्या तर मी त्याच्यावर नक्की ब्लॉग बनवेल आणि तुम्हाला बघायला खूप आवडेल. आणि हेही सांगितलं मी तुम्हाला की हां, लगेच मी सांगून टाकते की लव्ह स्टोरीचा ब्लॉग हे सांगत बसत नाही आहे. अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज आहे ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल. आणि हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रिलेटिव्समध्ये दिलेलं आहे. तर तुम्हाला जर बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला बाय.